मित्रो नाहीतर फ्रेंड्स, कॅमेराना अँगल वापरला सेल्फी कॅमेरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि जेनझीचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत. 2 मिनिटं 55 सेकंदाचा तो मध्यरात्रीचा व्हिडिओ. कोणतेही मोठे भाषण नाही किंवा हिंदीतले कोणतेही अवघड शब्द नाहीत. अगदी सोपी, सरळ आणि सुटसुटीत भाषा. हा व्हिडिओ अगदी तेवढाच मोठा आहे जेवढी एखादी इंस्टाग्रामवरील रील किंवा यूट्यूबवरील शॉर्ट व्हिडिओ असतो तेवढा. सध्याच्या जेनझीचं अटेन्शन स्पॅन अत्यंत कमी आहे आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नवा डाव टाकला आहे. 23 जुलै 2026 रोजीच्या रात्री 11:52 संपूर्ण देश नीट पेपर फुटीविरोधात CJPच्या देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत होता. ठीक याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि हा व्हिडिओ कोणताही नेहमीसारखा सामान्य व्हिडिओ नव्हता. तो होता फक्त 2 मिनिटं 55 सेकंदाचा हा व्हिडिओ. त्यासाठी कोणताही भव्य स्टुडिओ सेटअप नव्हता आणि कोणताही प्रोफेशनल कॅमेरा नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी मोबाईल फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याचा वापर करत पोर्ट्रेट मोडमध्ये हा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ अगदी तसाच होता जशी जेनझी पिढी एखादी इंस्टाग्राम रील बनवते आणि अत्यंत नियोजित व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जेनझी पिढीला समजून घेण्याचा, त्यांना पटवण्याचा कसा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये दिसून येते. या व्हिडिओची वेळ अत्यंत राजकीय आणि रणनीतिक होती. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ 23 जुलैच्या रात्री 11:52 पोस्ट केला आहे. कॉकरोच जनता पार्टीची सरकारसोबतची बैठक 24 जुलै रोजी दुपारी 12:30 निश्चित झाली आहे. म्हणजेच बैठकीच्या अवघ्या 12 तास आधी पंतप्रधानांनी हा व्हिडिओ जारी केला आहे. सरकार चर्चेपूर्वी आपला अजेंडा सेट करू इच्छिते, हा यामागचा उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.